अमरावती मध्यवर्ती कारागृहामध्ये बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये शिक्षा भोगणाऱ्या एका बंद्याचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी कारागृह प्रशासनावरती हलगर्जीपणाचा आरोप लावलेला आहे। 32 वर्षीय असणाऱ्या कल्याणनगर येथे राहणाऱ्या टिंकेश देवेंद्र लांजेवार याच्यावर बलात्काराच्या आरोपामध्ये कारागृहामध्ये अनेक महिन्यांपासून हा शिक्षा भोगत होता। त्याला शुक्रवारी सायंकाळी सुमारे 4:30 वाजता छातीमध्ये दुखत असल्याने त्याने कारागृहातील कर्मचाऱ्यांना सांगितले, मात्र त्याचा तेथील डॉक्टरांनी लगेच उपचार केला नाही तर एकच गोळी देण्यात आली। त्याला तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले नव्हते। टिंकेशची प्रकृती बिघडल्याने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये हलविण्यात आले। ज्यावेळी फ्रेजरपुरा पोलिसांनी मृतकाच्या घरी माहिती दिली तेव्हा मृतकाच्या घरी ही माहिती मिळाली। नातेवाईकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये सर्वत्र पाहणी केल्यानंतर टिंकेश दिसून आला नाही। जेव्हा रात्री सुमारे 1:30 वाजता ICUमध्ये चौकशी केली असता त्यात त्याचा मृत्यू झाल्याची उशिरा त्यांना माहिती मिळाली। यावर माहिती होताच टिंकेश लांजेवार याचे मामा सुदाम बोरकर यांनी सुद्धा धाव घेऊन सर्व प्रकाराला कारागृह प्रशासन जबाबदार असून कार्यवाहीच्या मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले। यासंबंधी मृतकाच्या आईने फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये कारागृह प्रशासनाच्या विरोधामध्ये तक्रार दिलेली आहे। कारागृहामधील डॉक्टर अनेक वर्षांपासून येथेच कार्यरत आहे। त्यांची आतापर्यंत बदली झालेली नसून अनेक बंद्यांना बाहेर उपचारासाठी पाठवितो असा आरोप सुद्धा सुदाम बोरकर यांनी केलेला आहे। कारागृह प्रशासनाविरुद्ध कार्यवाही करण्यात आली नाही तर उग्र आंदोलन करून मृतकाचे शवाचे अंतिम संस्कार करणार नाही अशी टोकाची भूमिका यावेळी घेण्यात आली। या संदर्भामध्ये कारागृह अधीक्षक रमेश कांबळे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारा संपर्क साधून विचारले असता मृतकाच्या छातीमध्ये दुखत असल्यामुळे त्याचा आधीच कारागृहामधील डॉक्टरने उपचार घेतला। काही वेळा त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेण्यासाठी सुद्धा विचारले असता मृतकानेच बरं वाटत आहे असे म्हणून रुग्णालयात जाणे टाळले होते। तरी सुद्धा त्याला तात्काळ दाखल करण्यात आले अशी माहिती कारागृहाच्या अधीक्षकांनी दिली। विदर्भ न्यूज करिता अजय शृंगारे यांचा हा वृत्तांत।